धर्मराज्य पक्षाने भारतातील पहिल्या पर्यावरणवादी राजकीय पक्षाची स्थापना करून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे। पक्षाने ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत जनतेमध्ये असलेल्या तीव्र शंका आणि निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर आपल्या आंदोलनाचा प्रारंभ केला। धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी मतपत्रिकेवरील मतदानाचा म्हणजेच बॅलेट पेपर हक्क परत मिळवण्यासाठी जनतेला शांततापूर्ण कृती करण्याचे आवाहन केले। त्या अंतर्गत 26 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 वाजता फक्त 5 मिनिटे लाईट्स बंद ठेवून ईव्हीएम विरोधात तीव्र निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राजन राजे म्हणाले, आज आपण जय श्रीरामचा नारा देतो, पण रामाने जनतेच्या शंका ऐकून घेत आपल्या प्राणप्रिय पत्नीचा त्याग केला। मात्र लाखो करोड लोक ईव्हीएम वरील मतदानाबाबत शंका व्यक्त करत असतानाही सत्ताधारी आपल्या लाडक्या ईव्हीएमला सोडायला तयार नाहीत। हा दुटप्पीपणा लोकशाहीला मारक आहे। पक्षाच्या मते ईव्हीएम मुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता धोक्यात आली आहे। त्यामुळे मतदारांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पारंपरिक आणि पारदर्शक असलेल्या मतपत्रिकेच्या माध्यमातून म्हणजेच बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदानाची मागणी ही अत्यावश्यक ठरते। धर्मराज पक्षाच्या मागण्या: देशभरातील सर्व निवडणुका पुन्हा मतपत्रिकेच्या आधारे घेण्यात याव्यात। निवडणूक प्रक्रियेमध्ये 100% पारदर्शकता सुनिश्चित करावी। ईव्हीएम प्रणाली तात्काळ बंद करावी। पक्षाने जनतेला शांततेतून आंदोलन करण्याचे आवाहन केले असून 26 जानेवारी रोजी प्रत्येकाने या कृतीत सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा असे नम्र आवाहन केले आहे। निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय देशातील नागरिकांची अत्यंत लाजिरवाणी व क्रूर चेष्टा करतायत। दिलेली मतं ईव्हीएम मध्ये दिसत नव्हती म्हणून तर त्यांनी व्हीव्हीपॅट आणलं, परंतु मतमोजतायत कुठली तर न दिसणारी ईव्हीएम मधली। वा रे वा, मतपत्रिका मोजणे हे एव्हरेस्ट शिखर चढणे एवढे या डोंगर खोदणे एवढे अवघड काम आहे का? से नो टू ईव्हीएम, से येस टू बॅलेट पेपर। जो बैलेट से डरेगा वो बुलेट से हमको मारेगा। से नो टू बुलडोजर एंड बनाना रिपब्लिक। गणतंत्र का अमृतकाल मगर ईवीएम गणतंत्र का महाकाल। इंडिया डेस्टिन्ड फॉर अनदर वॉर ऑफ इंडिपेंडेंस। ईवीएम हटवा, लोकशाही वाचवा। जनता आता जागी झाली आहे। आपल्या बहुमूल्य मतांची ईव्हीएमच्या तिजोरीमधून राजरोज चोरी होते हे तिला उमगलंय। ती तुमच्याच दिशेने चाल करून येते। तेव्हा सत्ताधाऱ्यांनो